आपण सध्या उभे आहोत महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, जिथे SITची ऑफिस आहे आणि जिथेच कॅप्टन खरात याची चौकशी सुरू आहे। त्याच्या संबंधित जेवढे संबंधित आहे त्याचे जे मदत करणार आहे या सर्वांची चौकशी इथं चालू आहे। असं म्हटलं जातं की नीरज जाधव आणि जासूद हे जे आहे यांची पण चौकशी ह्याच ठिकाणी झालेली आहे। आणि आज जेव्हा दुपारी शिर्डी येथे कॅप्टन खरात त्याची जी बायको आहे कल्पना खरात यांच्या विरुद्ध आणि इतर तिघांविरुद्ध जेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर अशी चर्चा होती की कल्पना खरात यांना आजच अटक केली जाईल। त्या हिशोबाने शिर्डीचे काही पथके रवाना झाल्याची बातमी आली होती। पण संध्याकाळी आता साधारण 6 ते 7च्या दरम्यान SITचे एक पथक कॅप्टन खरातच्या घरी दाखल झालं आणि त्यांचा जो मुलगा आहे हर्षवर्धन खरात त्याला SIT पथकाने ताब्यात घेतलं आणि सध्या NPA मध्ये आणलेलं आहे। मात्र त्याला का ताब्यात घेतलं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। येणाऱ्या काळात किंवा उद्या जेव्हा कॅप्टन खरातला कोर्टात हजर केलं जाईल तेव्हाच ते लक्षात येईल की हर्षवर्धनला का ताब्यात घेतलंय। कदाचित असं असू शकतं की कल्पना खरात ह्यात सापडल्या नाही म्हणून हर्षवर्धनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असेल आणि त्यामुळे कल्पना खरात ह्या सरळ SITकडे येतील किंवा शरण येतील असाही एक अंदाज ठोकताळा बांधला जातोय। नेमकं काय आहे हे येणाऱ्या काळातच समजेल। प्रवीण ठाकरे, मुंबई तक।